शासन केलेल्या कामांचे अनेक महिन्यापासून देयके न मिळाल्यामुळे आम्हाला ऑगस्ट 15 रोजी सामूहिक आत्मदहनाची परवानगी मिळावी, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनची मागणी। आम्ही धुळे जिल्ह्यातील विविध विभागात शासकीय कामे करीत आहोत, पण जवळपास मागील 1 वर्षापासून शासन देयकेच देत नाही। या आर्थिक समस्यांशी दोन हात करत यशस्वी ठरल्याने आमच्यातला एक तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंता कैलासवासी हर्षल पाटील राहणार तांदुळवाडी जिल्हा सातारा याला शेवटी आत्महत्या करावी लागली। त्याच्या पश्चात बुद्ध आई वडील, 5 वर्षाची चिमुकली मुलगी, तरुण विधवा पत्नी व इतर कुटुंबीय सदस्य अजूनही अनेक समस्यांना तोंड देत कसे तरी आपले आयुष्य काढत आहे। आमचे शासनाकडे शेकडो कोटी रुपये थकबाकी आहेत, पण शासन साधा 1 रुपया सुद्धा देत नाही। आणि ज्यांचे आमच्याकडे घेणे बाकी आहेत त्या व्यक्ती, व्यापारी, बँका, मजूर, मटेरियल सप्लायर्स अशा अनेक प्रतिष्ठाने वारंवार सारखा तगादा लावित आहे। बँका वाहने व प्रॉपर्टी जप्त करीत आहेत, सिबिल खराब होत आहे, बाजारात असलेली संपत आहे व इतर खाजगी व्यापारी मंडळी सदस्य सुद्धा घाबरून गेले आहेत। एकीकडे शासन देयके देत नाही, दुसरीकडे घेणार थांबायला तयार नाही। म्हणून येत्या ऑगस्ट 15 रोजी आम्ही पोलीस ग्राउंडवर झेंडावंदनाच्या आपल्या तिरंग्याला मान दिल्यानंतर आमच्यातले बरेच ठेकेदार आत्मदहन करणार आहेत। अशा जळजळीत समस्यासाठी आपण आम्हास आत्मदहनाची परवानगी द्यावी। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, बांधकाम मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे। आमचे देयक तुम्ही देऊ शकत नाही तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची टोकाची मागणी केलेली आहे। तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे का त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन, कारण की गेल्या 1.5 वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे, पण याच्याकडे शासन डोळे झाक करून राहिले, मनावर घेत नाही। तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती करतो।